पिंपरीमधून शहराच्या विकासाशी प्रशासकीय अधिकाऱ्यांना काहीही देणं घेणं आहे की नाही असा प्रश्न पडावा असं पिंपरी चिंचवडमध्ये घडलंय। पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर हे अतिशय महत्त्वाच्या मीटिंगमध्ये मोबाईलवर गुंग असल्याचं दिसून आलंय। पिंपरी चिंचवड महापालिकेत मेट्रोबाबत सादरीकरण सुरू होतं, मात्र आयुक्तांना त्यात काहीही रस नव्हता। सादरीकरण सुरू असताना ते व्हॉट्सअप चेक करण्यात गुंतले असल्याचं दिसून आलंय, तर स्थायी समिती अध्यक्ष सीमा सावळे या सुद्धा फेसबुक पाहण्यात दंग होत्या। एक जण तर मोबाईलवर चक्क बाहुबली पाहण्यात दंग होता। एकूणच काय तर शहरातून धावणाऱ्या मेट्रोसाठी अधिकारी आणि नगरसेवक किती गंभीर आहेत ते आता तुम्हीच ठरवा। शॉपिंग करू शकतो प्लॅनिंग केलंय। अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी कैलास पुरी सध्या आपल्या संपर्कात आहेत। कैलास, काय नेमकं चाललं होतं या मेट्रोच्या प्रेझेंटेशनच्या वेळी? भूषण, आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये अधिकारी आणि नगरसेवकांना मेट्रो बाबत माहिती देण्यासाठी मीटिंग बोलवण्यात आलेली होती। यामध्ये सर्व जे अधिकारी आहेत मेट्रो संबंधित ते सादरीकरण करण्यासाठी आले होते। मात्र हे सादरीकरण चालू असताना या सादरीकरणाकडे कुणाचंही विशेष लक्ष नसल्याचं समोर आलेलं आहे। एवढंच नाही तर आयुक्त श्रावण हर्डीकर जे आहेत ते स्वतःही हे सादरीकरण पाहण्याच्या ऐवजी मोबाईलवर व्हॉट्सअप चेक करताना दिसत होते। इतरही नगरसेवक जे आहेत ते कुणी फोनवर बोलण्यामध्ये गुंग होतं। एक नगरसेवक तर चक्क बाहुबली चित्रपट जो आहे तो मोबाईलवर पाहत होता। त्यामुळे एकूणच मेट्रो सारख्या महत्त्वाच्या विषयावर जिथं लोकांच्या भावना निगडीत आहेत, हा मेट्रो शहरातून कशी जाणार आहे, कोणत्या पद्धतीनं जाणार आहे, त्यातून काय अडचणी आहेत, कशा पद्धतीनं त्याचं निरसन केलं पाहिजे, हे प्रश्न नगरसेवकांनी विचारणं अपेक्षित होतं किंवा सादरीकरण जे आहे ते गांभीर्यानं पाहणं अपेक्षित होतं। मात्र तसं न होता या सादरीकरणाकडे कोणाचंच लक्ष नाही असंच चित्र या सादरीकरणाच्या वेळी दिसून आले। त्यामुळे मेट्रो बाबतीत खरंच प्रशासकीय अधिकारी असतील किंवा नगरसेवक असतील किती गंभीर आहेत ते त्यातून स्पष्ट होते। भूषण, धन्यवाद कैलाश या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय मेट्रो संदर्भातलं सादरीकरण आज पालिकेच्या सभागृहात सुरू होतं, मात्र यावेळेला नगरसेवक किंवा अधिकारी सुद्धा या सादरीकरणाकडे लक्ष देण्यापेक्षा आपापल्या मोबाईलमध्ये व्यस्त होते। कोणी व्हॉट्सअप चेक करत होतं, कोणी बाहुबली पाहत होतं। त्यावरून आपल्या एक लक्षात येतं की या झपाट्यानं विकसित होणाऱ्या शहराशी निगडीत असलेल्या महत्त्वाच्या प्रश्नावरती कोणालाच देणं घेणं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।